नमस्कार मित्रांनो, मी दीपक आचार्य। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 5 अशा गोष्टी ज्या तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील ज्यावेळेस तुम्हाला BAMS करायचं असेल आणि BAMS मध्ये एक चांगला डॉक्टर म्हणून तुम्हाला जर समाजामध्ये यायचं असेल तर 5 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्याच लागतील। त्या गोष्टीबद्दल आज आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत, तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा। नक्कीच तुम्हाला यामध्ये काय तर ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये येता त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे लक्ष ठेवावं लागेल, म्हणजे आपल्या साईडच्या माणसं कसे आहेत किंवा आपण कोणामध्ये राहतो किंवा आपल्याला कोणतं नॉलेज घ्यायचं आहे, एक आपलं एम फिक्स करून त्यानुसार वागावं लागेल आणि त्यानुसारच मी या 5 गोष्टीचं तुम्हाला सांगणार आहे। तर त्यातली पहिली गोष्ट आहे रिलेशनशिप। आता रिलेशनशिप म्हणल्यावर तुमच्या मनामध्ये वेगळ्या गोष्टी येतील, ठीक आहे, ते पण गृहीत धरा, पण पहिली गोष्ट ते फ्रेंडशिप सगळ्यात महत्त्वाची आहे। आपण कोणते फ्रेंड्स केले पाहिजे किंवा कोणासोबत आपली फ्रेंडशिप झाली पाहिजे, त्यामुळे आपलं एम आपल्याला लवकर अचीव करता येईल किंवा चांगल्या पद्धतीने अचीव करता येईल। तर त्यासाठी क्रायटेरिया काय आहे, तर क्रायटेरिया आहे 3 पॉईंट्स आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह, क्रिएटिव्ह आणि पॉझिटिव्ह। हे 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचे नक्कीच चांगले फ्रेंड्स बनतील आणि चांगला फ्रेंड सर्कल जर बनला तर तुम्ही नक्कीच तुमचे एक चांगले डॉक्टर बनण्याच्या एमकडे जाणार आहात। तर कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे की कायम प्रोग्रेसिव्ह विचार करणारं, म्हणजे तुमच्या एमकडे घेऊन जाणारे विचार किंवा त्यासाठी काय काय लागणार आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याचा विचार करणारं किंवा तुमच्या लक्षात आणून देणारं की तुमचं एम काय आहे। क्रिएटिव्ह म्हणजे काय की तुम्हाला ज्या एम डिसाईड केलं, तुमचं जे एम डिसाईड केलं त्यासाठी लागणारी सामग्री आहे, जसे नोट्स किंवा बुक्स किंवा कोणते व्हिडिओ चांगले यूट्यूबवर येतात, कोणते डॉक्टर चांगले आहेत, आपण क्लिनिक कधी जॉईन केलं पाहिजे असे विचार करणं किंवा त्यासाठी काय तर प्रयत्न करणं, जसं नोट्स काढण्यासाठी चांगले चांगले बुक्स हुडकणं, नोट्स बनवणं, ह्याला म्हणायचं क्रिएटिव्ह। आणि पॉझिटिव्ह म्हणजे काय की असे विचार जे तुम्हाला त्या एमकडे घेऊन जाण्यासाठी प्रवृत्त करतील, तुम्हाला एक नवीन एनर्जी देतील किंवा तुमच्यासाठी काय तर चांगला पाथवे बनवतील असे विचार। जो व्यक्ती हे 3 क्रायटेरियामध्ये बसतो त्याच्यासोबतच तुम्ही फ्रेंडशिप करा। दुसरं जे सिक्रेट आहे ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल। आता तुम्ही कम्युनिकेशन स्किलबद्दल विचार केला तर एक तुम्हाला समजून जाईल की कम्युनिकेशन स्किल किती महत्त्वाचं आहे। जर तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल किंवा तुमच्या बाहेर समाजामध्ये मोठमोठ्या डॉक्टरसोबत किंवा जे आपल्या फील्डमध्ये चांगले ग्रो केले आहे, चांगले विचार आहेत त्यांच्यासोबत जर तुम्ही राहाल किंवा तुमचं कम्युनिकेशन जर चांगलं असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचा भरपूर फायदा हा होणार आहे। आता तिसरं सिक्रेट आहे, आपण थोडं अकॅडमिककडे येऊया। म्हणजे तुम्हाला जर BAMS मध्ये टॉप करायचं असेल किंवा युनिव्हर्सिटीमध्ये चांगले नंबर्स आणायचे असतील तर त्यासाठी कोणतं महत्त्वाची गोष्ट आहे किंवा कोणती स्ट्रॅटेजी आहे, टॉपर कोणत्या स्ट्रॅटेजी यूज करतात, त्या स्ट्रॅटेजीमध्ये टॉपर असतात ते कॉलेजवर किंवा टीचरवर जास्त डिपेंड नसतात, ते स्वतःचा सेल्फ स्टडी जास्त करतात। नीटमध्ये तुम्हाला स्वतःला सवय लागली असते की सेल्फ स्टडी करायची, तीच सवय ते कंटिन्यू करत असतात। आणि जे टॉपर नसतात किंवा जे ॲव्हरेज स्टुडंट येतात ते काय करतात, त्यांना आता स्पून फिडिंगची सवय लागलेली असते, म्हणजे त्यांना वाटत असतं आता टीचरकडूनच आपण सगळं शिकून घेऊ, आपण स्वतः काय करायचं नाही आहे। पण जे टॉपर असतात ते स्वतःचा अभ्यास स्वतः आणि काहीतरी एक्स्ट्रा करायचं बघत असतात। नंतर जे इंटरनल एक्झाम्स असतात त्यामध्ये चांगले मार्क्स घेतात, प्लस टीचरच्या सोबत किंवा टीचरच्या समोर एक चांगली इमेज त्यांची बनलेली असते। आणि तिसरी टॉप याची गोष्ट म्हणजे की हँडरायटिंग तुमची चांगली असली पाहिजे। जर हँडरायटिंग चांगली असली, पेपर प्रेझेंटेशन जर चांगलं असलं आणि तुम्ही जर सगळा पेपर कव्हर केला तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क येतील। सिक्रेट आहे की काही तुम्हाला एक्स्ट्रा प्रोग्राम अटेंड करावे लागतील, जसे कॅम्प किंवा गुरुकुल्स, जे BAMS करत किंवा तुमच्या कॉलेज लाईफ सोबत जे एक्स्ट्रा प्रोग्राम आहेत तुम्हाला कॉलेजमध्ये भेटणार नाहीत, असे एक्स्ट्रा प्रोग्राम तुम्हाला अटेंड करावे लागतील। गुरुकुलमध्ये तुम्हाला भरपूर शिकायला भेटेल किंवा चांगल्या वैद्यासोबत तुमची ओळख होईल, त्यांचे विचार तुम्हाला भेटतील। आणि 5वा आणि सगळ्यात महत्त्वाचं सिक्रेट जे तुम्हाला वाटत असेल की अगदी छोटीशी गोष्ट आहे, ते म्हणजे रिस्पेक्ट। आता रिस्पेक्ट का म्हणतो, कारण आपल्याला जर काही शिकायचं असेल तर लघुत्व घेणं गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला कुणाकडून कोणती गोष्ट जर शिकायची असेल तर आपल्याला समोरच्याला एक मोठं मानलं पाहिजे किंवा एक चांगला त्यावर विश्वास ठेवला पाहिजे, हां आपल्याला नक्की त्यांच्याकडून काहीतरी शिकायला भेटेल। आणि ही गोष्ट तुम्हाला तुमच्या क्लिनिक लाईफमध्ये पण महत्त्वाची आहे। आता गुरुत्व आणि लघुत्व म्हणजे काय की आपल्याला जर एखाद्याकडून काय गोष्ट शिकायची आहे, गुरुत्व म्हणजे आपण त्याला गुरुत्व दिलं पाहिजे, म्हणजे आपण त्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानलं पाहिजे, तरच आपला एक विश्वास बसेल त्याच्यावर की आपण त्याच्याकडून काहीतरी नवीन आणि चांगलं शिकू शकतो। आणि लघुत्व म्हणजे हे लघुत्व आपण स्वतः घेतलं पाहिजे, कारण जर लघुत्व घेतलं तर आपला ॲटिट्यूड, आपला इगो साईडला राहतो आणि आपलं फक्त लक्ष केंद्रित होतं ते त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घेण्यासाठी, नॉलेज घेण्यासाठी। तर मित्रांनो, हे होते 5 सिक्रेट्स म्हणजे काय की छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही जर अप्लाय केल्या की जे लक्षात ठेवून जर तुम्ही वागलात तर तुमचं नक्कीच लाईफ सक्सेस होणार आहे आणि BAMS घेऊन तुम्हाला एक नक्कीच फायदा होणार आहे। तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी भेटला असेल। माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोठ्या गोष्टी काहीच भेटणार नाहीत, छोट्याच गोष्टी भेटणार आहेत, पण ते तुमच्या कामी असणार आहेत आणि कामी येणार आहेत।
आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आजसाठी एवढं. थँक्यू.